सरकारी न्यूजचे कॅमेरे पोहोचलेले आहेत। तांबडी जोगेश्वरी पुण्यातील मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी यांचं आता विसर्जन होत आहे। पुण्यामध्ये मुठा नदीमध्ये काही वेळापूर्वीच कसबा गणपतीचं विसर्जन झालं आणि आता तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन सध्या होत आहे। गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिला जातो आहे। हो, तर पुण्यामध्ये अनेक ठिकाणी असे कृत्रिम हौद बांधण्यात आलेले आहेत की जिथे गणपतीचं विसर्जन केले जाते। काही वेळापूर्वीच कसबा गणपतीचंही विसर्जन झालेलं होतं आणि आता तांबडी जोगेश्वरी या गणपतीचं देखील आता विसर्जन होतं। आपण हे थेट लाईव्ह दृश्य बघतोय। तर ढोल ताशांचा गजर आणि वाजत गाजत मिरवणूक बाप्पाची निघालेली आहे। अगदी सकाळपासून हा उत्साह असाच सुरू आहे। मात्र गणेश भक्त कुठेही थकलेले दिसत नाहीत। त्याच उत्साहानं त्या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले आहेत। ते थिरकताना दिसतायत। आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय। गेली 10 दिवस ज्या बाप्पाची त्यांनी मनोभावे पूजा केली त्या बाप्पाला आज निरोप दिला जातोय। कुठेतरी आनंदाचं वातावरण जरी असलं तरी प्रत्येक गणेश भक्ताच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रू आहेत, कारण हा बाप्पा जो आहे तो आता थेट पुढच्या वर्षी सगळ्यांना भेटणार आहे। त्यामुळे भावनिक वातावरणामध्ये आज बाप्पाला निरोप दिला जातो। आणि प्राची, मला वाटतं की महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचं हेच वैशिष्ट्य आहे। म्हणजे एकीकडे निरोप दिला जाणं, ती विरहाची भावना आहे। गणपती बाप्पांना आता आपण निरोप देतो आहोत, मूर्तीचं आपण विसर्जन करतो आहोत, याची एक चुटपुट आहे। बाप्पा 10 दिवस आपल्या घरी राहिले आणि त्यानंतर आता त्यांना निरोप देतो, याची ती चुटपुट आहे। मात्र त्याच्यामध्ये कुठलीही दुःखाची शेड नाही आहे। त्याच्यामध्ये एक प्रकारची चुटपुट आहे। पुढच्या वर्षी बाप्पा येणार आहे त्याची जाणीव आहे आणि त्यामुळे त्याच विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रचंड जल्लोष देखील आहे। आणि त्यामुळे ज्याला भक्ती मार्ग असं आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये आनंद आहे, उत्साह आहे आणि एक प्रकारची विरहाची भावना आहे, या तिन्हीचं मिश्रण आहे। दगडूशेठ गणपती बाप्पांची पालखीची ही दृश्य सध्या आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। ज्यावेळी मानाच्या पहिल्या 5 गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात होते त्यावेळी दगडूशेठच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत असते। दरवर्षी साधारण थोड्याफार काही मिनिटांच्या फरकाने हा सिक्वेन्स असतो आणि त्यामुळे पहिल्यांदा पुणेकर मानाच्या गणपतींना निरोप देतात आणि त्यानंतर दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीकडे त्यांचं लक्ष असतं। पुण्यातली आणि मुंबईतली 10 दिवस गणेश भक्तांना ज्या गणपतींचं दर्शन घेता येत नाही ते दर्शन आज घेण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त हा खरं तर रस्त्यावर आलेला असतो। या मिरवणुकांमध्ये सहभागी होतात, त्या बाप्पाचं दर्शन घेतात, कारण 10 दिवसांमध्ये इतकी गर्दी असते प्रत्येक बाप्पाला भेटण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। आपण एकीकडे लालबागच्या राजाच्या बघितलं तर दर्शनात इथेही मोठी रांग लागलेली असते। त्यामुळे जर ज्या गणेश भक्तांना त्यावेळी बाप्पाचं दर्शन घेता येत नाही ते सगळेच गणेश भक्त आजच्या मिरवणुकांमध्ये अगदी उत्साहाने सहभागी होतात। दुसरीकडे आपण पुण्यातली ही दृश्य बघतोय, तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन झालेलं आहे। तर दुसरीकडे मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालींचा बाप्पा याची देखील ही मिरवणूक सुरू आहे। तिथे देखील पुणेकर मोठ्या संख्येने एकत्र आलेले आहेत। तर दगडूशेठ हलवाई गणपती आणि गुरुजी तालीम बाप्पाची ही मिरवणूक आपण बघतोय। पुण्यामधील 5 मानाचे गणपती जे आहेत त्यांची मिरवणूक निघालेली होती। काही वेळापूर्वीच तांबडी जोगेश्वरी गणपतीचं देखील विसर्जन झालं, कसबा गणपतीचं देखील विसर्जन झालेलं आहे। तर आता गुरुजी तालीम गणपतीची ही मिरवणूक सुरू आहे। तर दुसरीकडे दगडूशेठ हलवाई गणपतीची देखील वाजत गाजत मिरवणूक निघालेली आहे। दरवर्षी वेगवेगळे रथ इथे साकारले जातात आणि या रथांमधून बाप्पाची ही मिरवणूक अशी आकर्षक मिरवणूक अशी निघत असते। यंदा देखील आकर्षक रथ तयार करण्यात आलेला आहे आणि या रथामधून बाप्पाची ही मिरवणूक निघाली।